नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. अनेकांच्या कापती माना निष्ठुर पार नाही, करती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. शेंद्राचे दैवत केले नवस बोले तयासी, तुका म्हणे नाचती पोरे खोडिता येरे अंग दुखे. हा अभंग खूप महत्त्वाचा आहे बघा आणि प्रसिद्ध पण आहे. अनेकांच्या कापती माना निष्ठुर पार नाही. आता जगामध्ये माणसं एवढी निष्ठुर झालेली आहेत की सहजपणे कोणाला पण म्हणजे प्राणी त्यांच्या माना कापतात. करती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. त्या माणसांना ते भोगायला मिळतं. उसनवारी आहे. शेंद्राचे दैवत गेले नवस बोले तयाशी. म्हणजे दगड ठेवला, त्याला शेंदूर लावला, तो देव झाला, त्याला नवस बोलला. म्हणजे तो दगड, तो देव सगळं निमित्त मात्र आहे आणि तुमच्या जिभेचे चोचले आहेत. तुका म्हणे नाचती पोरे खोडिता येरे अंग दुखे. लहान मुलं खूप खेळत असतात आणि संध्याकाळी झोपताना त्यांचं पाय दुखतंय, अंग दुखतंय म्हणून ते रडत असतात. हा पण तसाच प्रकार आहे. उसनवारी आहे. तुम्ही मांसाहार केला, गरीब प्राण्यांच्या माना कापल्या आणि तुम्हाला काहीच होणार नाही असं नाही. उसनवारी आहे. मांसाहार केला नाही पाहिजे, शाकाहारी असलं पाहिजे, हा संदेश आहे या अभंगाचा. शेंद्राचे म्हणजे ते देव ते सगळं डुप्लिकेट आहे. शेंद्राचे दैवत केले म्हणजे देव अगोदर कुठंतरी दगडच असतोय ना, कुठंतरी पडलेला असतोय जंगलात, रानावानात, आडरानात, आणि त्याला उचलून आणतात, त्याला घडवतात, त्याला नागडोळ बनवतात आणि त्याला मंदिरमध्ये बसवतात आणि त्याच्यापुढं बकरं कापतात, त्याला नवस बोलतात आणि दरवर्षी यात्रा वगैरे. ही माणसांचं सगळं जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हा उद्योग आहे. वाघाला कोण कापील का? वाघाला कापू शकत नाहीत. देवाला तुमच्या वाघ का चालत नाही? वाघ चालला पाहिजे. बघा असं कुठं आहे का? वाघ धरायचा, कापायचा. लांडगा, वाघ हे हिंस्र प्राणी आहेत. माणसाच्या नियंत्रणात नसतात. अशा प्राण्यांना कोण कापणार नाही. गरीब शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या ह्यांच्यासारखे प्राणी देवाला चालतात. बघा, तुमचं काय म्हणणं असलं कमेंट करा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.